इडली म्हटलं की आपल्याला डाळ तांदूळाच्या पिठाची इडली डोळ्यासमोर येते, पण त्यासाठी डाळ तांदूळ भिजवणे, वाटणे आणि आंबवणे अशा बऱ्याच प्रक्रिया असतात। तर वेगळ्या प्रकारची इडली बघणार आहोत। ही इडली म्हणजे मुगाच्या डाळीची इडली। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की लाईक करा। नमस्कार, मी अंतरा, स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अत्यंत हेल्दी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मुगाच्या डाळीची मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली। ही इडली खूपच मस्त होते, अगदी झटपट होते। ही तुम्ही नाश्त्याला, लंचला, डिनरला किंवा मधल्या भुकेला कधीही बनवू शकता। तुम्ही ही टिफिनमध्ये सुद्धा इडली देऊ शकता। अत्यंत पौष्टिक आहे। जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी पण खूप छान आहे। ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी पण ही इडली खूपच छान आहे। तर याच इडलीची रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। आज आपण बघणार आहोत अत्यंत पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची इडली। खरंच ही इडली खूप पौष्टिक आहे। ही तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा जे डाएट करणार आहेत ते डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकतात किंवा लंचमध्ये खाऊ शकता किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे। हे खरंच खूप मस्त लागते ही इडली। आणि मुगाची डाळ तर ही पटकन भिजते। तर इथे मी साधारणतः 1 कप ही मुगाची डाळ ही भिजत टाकली होती। साधारणतः एक 4-5 तासामध्ये ही डाळ नक्कीच भिजते। जर तुम्हाला सकाळी नाश्त्याला बनवायची असेल तर तुम्ही रात्री जरी भिजत टाकलीत तर काहीच प्रॉब्लेम नाही, नक्कीच भिजेल। किंवा तुम्हाला दुपारला लंचला करायचे तर तुम्ही सकाळी उठल्यावर सुद्धा ही डाळ भिजत घालू शकता। एक 5 तासामध्ये ही डाळ नक्कीच भिजते। छान अशी भिजली गेली डाळ व्यवस्थित। तर आता आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, यातलं पाणी काढून टाकायचं आहे। आपली डाळ इथे स्वच्छ धुवून झालेली आहे। आता आपल्याला ही वाटायची आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आपल्याला आता ही जी डाळ आहे ही यामध्ये घालायची आहे। तर आपली इथे डाळ ही काढून झालेली आहे। यामध्ये मी घालणार आहे 1 मिरची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता किंवा जर अर्धी घालायची असेल तर तुम्ही अर्धी सुद्धा वापरू शकता। अर्धा इंच आल्याचा तुकडा, याने चव खूप मस्त येते। यामध्ये आपण घालणार आहोत साधारणतः अर्धा ग्लास पाणी। जास्त आधी घालू नका, लागलं तर वरनं आपल्याला अजून घालता येईल। आता आपली ही जी डाळ आहे ही आपण वाटून घेऊया। हे बघा आपलं इथे वाटून झालेलं आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा साधारणतः आपल्याला असं वाटायचं आहे। आपल्याला अर्धा ग्लास हे पाणी व्यवस्थित पुरले, एकदम पण पातळ होता कामा नये, नाहीतर आपली इडली मग फुलणार नाही। हे बघा व्यवस्थित वाटून झालेलं आहे आपलं छान असं। तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे मी एक बाउल घेतलाय। आता आपण हे जे पीठ आहे हे यामध्ये काढून घेणार आहोत। आपलं इथे पीठ काढून झालेलं आहे। यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे पाव वाटी म्हणजेच 1/4 कप रवा। इथे मी जाडा रवा घेतलेला आहे। शक्यतो जाडा रवाच घ्या, बारीक रवा घेऊ नका, म्हणजे इडली खूप छान फुलते। यानंतर आपल्याला घालायचं आहे पाव वाटी म्हणजेच 1/4 कप दही। दही हे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे, थंड दही शक्यतो घालू नका, नाहीतर इडली ही छान फुलणार नाही। आता आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रवा हा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर सुद्धा घालू शकता, पण कोथिंबीरीमुळे थोडा रंग बदलेल म्हणून मी इथे घातली नाहीये, पण काही हरकत नाही, कोथिंबीर घातली तरी चांगलंच लागेल, आपल्या आवडीनुसार आहे। तर आपला इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। रवा हा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। तर आता आपण हे एक 15 ते 20 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा हा छान असा फुलला जाईल। तर आपण हे 15-20 मिनिटं झाकून ठेवूया। आपली इथे 15-20 मिनिटं झालेली आहेत। आपलं बॅटर सुद्धा छान असं फुललेलं आहे। हे बघा मस्त रवा आपला चांगला फुललेला आहे। हा रवा फुलणं खूप महत्त्वाचं आहे। एकदा हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1/4 कप मटार। मटार या इडलीमध्ये खूप मस्त लागतात। तुम्ही इथे गाजर पण घालू शकता। आता माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून मी घातलं नाहीये, पण इथे तुम्ही गाजर घातलं तरी चालेल। खूप छान कलरफुल दिसतं आणि लागते पण खूप छान इडली, आणि त्यानिमित्ताने मुलं पण खातील असं कलरफुल दिसल्यावरती।
आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला यावरती घालायची ती एकदम मस्त अशी खमंग फोडणी। या फोडणीमुळे ह्याला खूपच टेस्ट येते। तुम्हाला फोडको असेल तर नाही घातलं तरीही चालेल, काही हरकत नाही, पण फोडणीमुळे याला खरंच खूप मस्त चव येते। तर आता आपण ह्यावरती एक फोडणी करूया। आपली पळी इथे चांगली तापलेली आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून तेल। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून उडदाची डाळ। आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे, नाही तर फोडणी ही जळू शकते। यानंतर आपल्याला घालायचं आहे 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग। आपली फोडणी मस्त झालेली आहे। आता आपण फोडणी ही मिश्रणावरती घालून घेऊया। आता आपण ही फोडणी यावरती घालणार आहोत। आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया। थोडंसं मिश्रण आपण यामध्ये घालूया, म्हणजे सगळी फोडणी जी लागलेली असते ती पूर्ण निघून येईल। आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार। हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण हे परफेक्ट पातळ आहे, ह्यापेक्षा जास्त पातळ करू नका, नाहीतर इडली आपली व्यवस्थित फुलणार नाही अजिबात। त्यामुळे मिश्रण आपलं एकदम परफेक्ट आहे। आपलं मीठ सुद्धा हे मिक्स करून झालेलं आहे। एकीकडे मी इडली स्टँड हा तापत ठेवलेला आहे, कारण आपल्याला इडली लावायच्या आधी स्टँड हा गरम होणं खूप महत्त्वाचं आहे। आपलं इडली पात्र आता तापलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 पॅकेट इनो। इथे तुमच्याकडे इनो नसेल तर तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तो सुद्धा 1 टेबलस्पून घातला तरी चालेल। हा आपल्याला पूर्ण घालायचा आहे। साधारणतः 1 टेबलस्पून असतो। ह्यावरती आपल्याला साधारणतः 1 चमचावरच पाणी घालायचं आहे, म्हणजे सोडा हा छान फर्मेट होईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपलं इथे पीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। इथे मी हा इडली स्टँड घेतलाय, ह्याला मी तेल लावून घेतलंय। तर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे यामध्ये घालायचं आहे। अगदी भरपूर भरू नका, नाहीतर मग इडली फुलल्यावरती वरच्या डिशला चिकटते। हे बघा, आपलं इथे मिश्रण भरून झालंय। आता मी अशाच बाकीच्या डिश सुद्धा भरून घेते। तर आता आपल्या इडली स्टँड मध्ये हे सगळं बॅटर भरून झालेलं आहे। आता आपला हा जो स्टँड आहे हा इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया। तर आता आपण हे झाकण उघडूया। यामध्ये आपल्याला हा इडलीचा स्टँड ठेवायचा आहे। यावरती झाकण लावायचं आहे। तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिट्टी आणि रिंग काढून हे इडली स्टँड हा ठेवू शकता। तर आता मी इथे इडली स्टँड ठेवलेला आहे। यामध्ये आता आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिटं ही इडली छान वाफवून घ्यायची, म्हणजे आपली इडली ही छान फुलेल। तर आता आपण 15 ते 20 मिनिटं इडली ही छान अशी वाफवून घेऊया। आपली 20 मिनिटं झालेली आहेत। मी इथे गॅस बंद केलेला आहे। हे बघा किती मस्त झाली आपली इडली, एकदम मस्त झाली आहे। छान अशी सॉफ्ट झाली आहे बघा, किती मस्त मऊ झाली आणि छान अशी फुलली आहे। तर आता आपण ह्या इडली स्टँड काढून घेऊया। तर आता आपण हा इडली स्टँड खाली इथे ठेवलेला आहे। आपल्याला इडली ही पूर्णपणे थंड करायची आहे। तर आता आपण हे वरचं जे आहे हे काढून घेऊया। हे बघा किती मस्त झाली आहे इडली। हे बघा आपली इथे इडली मस्त फुललेली आहे। आता आपल्याला ही पूर्णपणे थंड करायची आणि थंड झाल्यावर मगच इडली काढायची। आधी जर तुम्ही इडली काढायला गेलात तर इडली ही खाली चिकटून बसेल वाफेमुळे आणि निघणार नाही, ती तुटून जाईल। तर आता आपण पूर्णपणे ही इडली थंड करूया आणि मगच काढूया। आपली इथे इडली मस्त अशी थंड झालेली आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा किती मस्त झाली आपली इडली, खरंच खूप छान झाली, एकदम मऊ झाले। तर आता आपण ही जी इडली आहे ही काढून घेऊया।
हे बघा किती मस्त जाळी पडली याला आणि एकदम अशी मऊ झाली बघा, हलकी झाली एकदम, अशी दडदडीत अजिबात झालेली नाही आहे. तर आता आपण अशाच बाकीच्या इडल्यासुद्धा काढून घेऊया. हे बघा आपली इथे मस्त अशी इडली तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. एकदम भारी लागते, एकदम टेस्टी लागते आणि एकदम हेल्दी नाश्ता आहे हा. तुम्ही डायबिटीज पेशंट असाल तर खाऊ शकता, जे वेट लॉस करतात ते सुद्धा खाऊ शकतात. तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर कुठल्याही टाईमला खाऊ शकता. तुम्ही टिफिनमध्ये मुलांना पण देऊ शकता. एकदम हेल्दी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्यासाठी एक लाईक मात्र नक्की करा. इथे मी एक इडली तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती मस्त जाळी पडली आहे, बघताय तुम्ही, एकदम जाळी छान पडली आहे. ही इडली तुम्ही सॉस बरोबर, पुदिन्याच्या चटणी बरोबर, लोणच्या बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. नुसतीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. खरंच ही मस्त लागते. तर आपली इथे अत्यंत पौष्टिक अशी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी मुगाच्या डाळीची इडली तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.